आपण बोलणार आहोत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। किशोरीजी, झी 24 तासमध्ये तुमचं स्वागत आहे। ठाकरे बंधूंनी हिंदी संदर्भात जो मेळावा घेतलेला होता, हिंदी भाषेला विरोध करणारा हा मेळावा होता आणि त्यानंतर आता उत्तर भारतीय नेत्यांकडून, राजकीय नेत्यांकडून हे वक्तव्य समोर यायला लागले आहेत। भाजपचे नेते निशिकांत दुबे यांनी ते थेट इशाराच दिलेला आहे आणि ते बरळलेले आहेत। मराठी माणसं आमच्याच पैशावर जगतायत, त्यांना आम्ही धरून मारू असं ते म्हणतायत। आम्ही हिंदी भाषेला विरोध केलेला नाही। आमचा विरोध आहे ते पहिली ते चौथी हिंदी सक्तीची करू नका। त्यामुळे ज्या काय ह्यांच्या बुडाला जी आग लागली आहे आणि त्याच्यामध्ये हे मग केडिया असेल म्हणूनच त्या दिवशी पण नेलं। केडिया नाहीये, हे किडे आहेत, हे जास्तीत जास्त किडे आहेत। आणि हा दुबे हा भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे, खासदार आहे आणि जर तो महाराष्ट्राला इतक्या घाणेरड्या प्रकारे हिणवत असेल तर जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, ज्यांचा स्वतःचा जन्म नागपूर मधला आहे, विदर्भ म्हटला जातो ज्याला, ऐकतायत की नाही? त्यांची काय प्रतिक्रिया आहे की नाही? त्यांना चीड येते की नाही? की फक्त महाराष्ट्र आपल्याला उभवायचं आहे, फक्त महाराष्ट्राचा फायदे असं नाही होणार। याच्यामध्ये मुंबई काय महाराष्ट्र काय सगळ्यांना सामावून घेणार आणि कामकाज करणार असं अनेक वर्ष असं काय घडतंय या 3 वर्षात 3.5 वर्षात? असं काय वेगळं घडलं? जे घडलं ते लोकांनी बघितलं आणि जर आकडेवारीने आम्ही फार निवडून आलो, असेच वाईट वाईट करून निवडून आलात का? आता महाराष्ट्र गप्प बसणार नाही, आता महाराष्ट्र थांबणार नाही। मुंबई, मराठी माणूस आणि आता जे दुबेनी वाक्य वापरली आहेत, ते भोजपुरीवाल्यांनी वापरली आहेत, हे आपल्या इथे असलेल्या भाषिकांना पण हे चालणार नाही। कारण त्यांना शांतता हवी आहे। जाणून बुजून संपूर्ण महाराष्ट्र अस्थिर करतायत। मराठी मुलांना मारामाऱ्या करायला लावायच्या आणि जे काही पॉइंट आहेत सगळं घेत अदानीच्या घशात घालायचं आणि अदानीला फुगवायचं असेल तर हे हळू छुपा अजेंडा परत येतो आहे आणि हे आता लोकांना कळून चुकलंय। सोबतच त्यांनी असं देखील इशारा दिलेला आहे की जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ताकद दाखवायची असेल तर त्यापेक्षा बिहारमध्ये या, आम्ही तुम्हाला धरून मारू असं म्हणत त्यांनी इनडायरेक्टली कुठेतरी त्या मेळाव्याला टार्गेट केलेलं आहे। माझं म्हणणं आहे हे असले दुबे फुबे त्यांना आम्ही ठेवले उभे आणि जे आता मराठीचे म्हणून बाळासाहेबांचे विचार म्हणून ते आता म्हणून दाखवा आम्हाला। किशोरीजी, गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर भारतीय अभिनेत्यांकडून देखील अशी वक्तव्य केली जातात। नुकतंच एका निरुआ नावाच्या अभिनेत्यानं टीका केलेली होती, आपल्याला इशाराच दिलेला होता। आता या उत्तर भारतीयांची ही जी काही हिम्मत वाढत चाललेली आहे त्याला नेमकं काय कारण असू शकतं? त्याला कारण ज्या पद्धतीने दिल्लीश्वर जे काही पेरतंय ते संपूर्ण राज्यांमध्ये आणि या राज्यातले सरकार ज्या पद्धतीने राज्य करतंय आणि जे सपोर्ट काल आशिष शेलारांनी सांगितलं होतं, अदर भाषिकांवर कोणी अन्याय केला खपवून घेतला जाणार नाही। मग आता अदर भाषिक ज्या पद्धतीने बेडकीत फुगवून वार्ता करतोय, बोलतोय, त्याला हे सत्तेतले लोक काय करणार? काय लक्ष घालणार की आपल्यात फक्त पोळ्या भाजत राहणार? हे सांगावं। आम्हाला आमची ताकद आहे, आम्ही करू बंदोबस्त, पण सतत राहून तुम्ही जर आमच्या मराठी मुलांना उठवत राहणार, तुम्ही कधी विचारायचं ना आमचा व्यापार कुठे गेला, तुम्ही कधी विचारायचं ना आमच्या नोकऱ्या कुठे गेले, तुम्ही कधी विचारायचं नाही आमच्या मुलांच्या शाळा कुठे गेल्या, काही विचारायचं। नक्कीच किशोरीजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। आता बघावं लागणार आहे सरकारकडनं यावर नेमकं काय उत्तर समोर येत आहे।